नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय क्षेत्रातून बातमी समोर येते। अजित पवारांनी स्वबळाचे संकेत दिलेत। राष्ट्रवादीचा प्रत्येक मतदारसंघात जनसंवाद अभियाने तर युतीची वाट पाहण्याऐवजी स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागा। अजित पवारांनी माजी नगरसेवकांना हे निर्देश दिले। निवडणुकीसाठी अजित पवार पुण्याच्या मैदानात उतरलेले आहेत। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अमोल, अजित पवारांनी आता स्वबळाचे संकेत दिलेले आहेत। नक्कीच याआधी सुद्धा अजित पवारांनी स्वबळाच्या सूचना कार्यकर्त्यांना दिलेल्या होत्या आणि परवा जी जनसंवाद रॅली अजित पवारांनी काढलेली होती, प्रत्येक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या घरी अजित पवारांनी भेटी दिलेल्या होत्या। हडपसर विधानसभा मतदारसंघापासून याला सुरुवात झालेली होती आणि या दरम्यान जे सर्व माजी नगरसेवक आहेत आणि त्याचबरोबर पदाधिकारी आहेत यांना स्वबळावर लढण्याच्या सूचना अजित पवारांनी दिलेल्या आहेत। युती होईल किंवा नाही होईल याचा विचार न करता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व जागांवर लक्ष केंद्रित करा अशा सूचना अजित पवारांनी दिलेल्या आहेत। एक प्रकारे कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचं काम अजित पवारांकडून करण्यात आलेलं आहे, कारण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महापालिका महायुती म्हणून जर एकत्र लढायचं असेल तर अजित पवार यांच्या पक्षाला समाधानकारक जागा मिळणार नाही अशी एक चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि त्यामुळे स्वबळावर लढून ज्या जागा येतील त्या जागांच्या आधारे सत्तेमध्ये सहभागी व्हायचं असा विचार अजित पवारांनी केलेला आहे आणि त्या अनुषंगानं 162 ज्या जागा असणार आहेत त्या सर्व जागांवर तयारी करण्याच्या सूचना अजित पवारांनी या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून पुण्यातील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। निश्चितच अमोल, खरं तर या सर्व प्रकारामुळे आता युतीची ही गाठ कुठेतरी सुटत चालली आहे का असा प्रश्न देखील निर्माण होतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।